नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. मंजुरीवाढीचा प्रश्न मार्गी लावू, कारखाने बंद ठेवणे पर्याय नाही. आमदार राहुल आवाडे. इचलकरंजी खर्चीवाले यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असला तरी उद्योगधंदे आणि कारखाने बंद ठेवणे हा पर्याय होऊ शकत नाही. त्यामुळे कापड व्यापाऱ्यांशी व्यक्तिगत पातळीवर चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही आमदार राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी दिली आहे. दरम्यान आंदोलनासंदर्भात यंत्रमागधारकांचा रविवारी 10 मे सकाळी 11 वाजता चंदूर येथील मल्हाबादे भवनमध्ये मेळावा घेऊन पुढील निर्णय घेऊ, अशी माहिती शहाजी भोसले व नंदकुमार लोखंडे यांनी दिली. खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढी प्रश्नी आंदोलन सुरू आहे. 2 दिवसापूर्वी पॉवरलूम असोसिएशनमध्ये झालेल्या बैठकीत गोंधळ झाला होता. शनिवारी काही सुरू असलेले कारखाने बंद पाडण्याचा प्रयत्न झाला. काही ठिकाणी थेट कारखान्यात घुसून विमे कापल्याच्या घटनाही घडल्या. यामुळे दिवसभर तणावाचं वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी चंदूर परिसरातील खर्चीवाले यंत्रमागधारकांनी आमदार राहुल आवाडे यांची भेट घेतली. मागील 13 वर्षापासून मजुरीवाढीचा प्रश्न प्रलंबित असून त्यावर योग्य तो तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार आवाडे व प्रकाश आवाडे यांनी यंत्रमागधारकांशी चर्चा केली. इचलकरंजी सारख्या औद्योगिक शहराला बंद परवडणार नाही. शहरातील औद्योगिक शांतता बिघडल्यास त्याचे दुर्गमी परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील. त्यामुळे कारखाने बंद ठेवण्याऐवजी व्यापाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढावा, असं त्यांनी सांगितलं. यावेळी बाळासाहेब कलागते, अमृत भोसले, चंद्रकांत पाटील, रफिक खानापुरे, शहाजी भोसले, नंदकुमार लोखंडे, योगेश वाघमारे आदींसह खर्चीवाले यंत्रमागधारक उपस्थित होते.